हॅलो फ्रेंड्स, माझे चॅनल कुक विथ विनामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपण आज अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशा चिवड्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपण आता 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहे आणि ते पातळ पोहे जे आहे ते आपण चाळणीने चाळून टाकायचे आहे। पोहे चाळून झाले की ते आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे, जोपर्यंत थोडे गरम होत नाही, खूप क्रिस्पी होऊ द्यायचे नाही। आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सराडा आणि झाऱ्याने, तशा पद्धतीने ते आपल्याला प्रॉपर भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजून झाले आपले की आता आपल्याला खलबत्त्याने ते चवीपुरते मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या, म्हणजे जेवढं पोहे असेल आपल्या त्या प्रमाणात आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या ह्या ठेचून घ्यायच्या आहे। एक किलो चिवड्यासाठी आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण एक एक करून सर्व जिन्नस तळून घेऊया। शेंगदाणे तळून घेऊया आधी। ते तळून झाले की ते पोह्यावर घालायचे आहे। डाळवा तळून घेऊया आता आपण। अर्धी वाटी काजू तळून घ्यायचे आता। कढीपत्ता तळून घेऊया। सुक्या खोबऱ्याचा कीस तळून घेऊया। आता आपल्याला 3 ते 4 चम्मच तेलामध्ये आपण जो ठेचा करून ठेवला होता लसूण आणि मिरचीचा, तो टाकायचा आहे। तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये तो परतून झाला की आपल्याला त्यामध्ये 3 ते 4 चम्मच हळद घालायची आहे आणि थोडीशी हिंग घालायची आहे। आणि आता तो जो तडका आहे लसूण मिरची आणि हळदीचा, तो आता आपल्याला पोह्यावर टाकायचा आहे। आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडा चाट मसाला घालायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। चिवडा पूर्णपणे मिक्स झाला की आता आपल्याला 2 छोटे चम्मच पिठी साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर मग चविष्ट असा आपला चिवडा रेडी आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।